मग 30 गुंठ्यामध्ये मी आता 10 गुंठ्यात वांगे आणि काकडी. आता हे 10 गुंठे. हो अच्छा, 10 गुंठे वांगे आणि काकडी आंतरपीक केले तुम्ही. हो. मागचे 2 वर्ष कशावर केलं तुम्ही ते? रासायनिक केले. रासायनिक. या वर्षी वैदिकवर केलं. यावर्षी वैदिकवर केले. का बरं? आणि मी ज्या दिवशी वापरायला सुरुवात केली त्या दिवशी मी ठरवलं होतं एक दिवस राम सरांना आपल्या शेतात बोलवेल म्हणजे बोलवेल. हा ना, खरंय हे खरंय. हा हा ना, तिकडे जागरण इकडे गोंधळ. तुम्ही जे काम करताय ते फार उत्तम करताय. धन्यवाद. तेच आनंद आहे मला माझं स्वतःचं म्हणजे तुमचं तुम्ही काय किंवा माझं परिवार काय कुटुंब, मला हे शेतकरी आणि माझं घर आणि माझं परिवार हा माझा एकच आहे. तुम्ही माझं फॅमिलीमधलेच आहे. त्याच्यामुळं मला असं काहीच वाटत नाही वाईट का बाबा मी तिथं असायला पाहिजे होतो जागरण गोंधळामध्ये, आणि मग समजा तिथं मी नाही आहे ते पाहुणे काय म्हणत असेल त्या सगळ्यांना माहिती आहे. हे भरसांडेलचे पहिल्यापासून हे शेतकऱ्यांना वायले त्याच्यामुळे त्यांना काय पाहिजे ते सगळं त्यांना पुरून दिलेलं आहे. एवढे रामाला 14 वर्ष वनवासात जावं लागलं होतं तुम्हाला काय? नाही, हा वनवास नाही हो, हे खूप छान. तुमच्यावर मला सांगा, आज तुमचं जीवन उभं राहिलं, तुम्ही केमिकल सोडून इकडे आले. आज तुम्ही ज्या लोकांना काकडी खाऊ घालता त्यांना किती आनंद होतो. जो माणूस केमिकलचा दुकानदार आहे तो स्वतः म्हणतो मला 2-2 किलो आणि 10 रुपये महाग आणून घाल. याच्यापेक्षा अजून काय विजय पाहिजे? व्हिडिओ पाहिल्यानंतर मग एक दिवस मी तो व्हिडिओ पाहिला रात्री, पहाटे 5 वाजता उठला, आंघोळ केली आणि 6:30 त्यांच्या गावाला पोहोचलो. गाठलं डायरेक्ट. क्या बात आहे, क्या बात आहे, वा. म्हणजे आज आत्ता ताबडतोब बाई म्हणे नाही नाही आपलं ते रासायनिक करू म्हणे. मग ते बरोबर आहे ना, बाईने व्हिडिओ पाहिला ना. तिला म्हटलं ते आपण करतो जे ते तर करूच आपण, बर, पण हे पण करून पाहू. जे द्यायला गेलो भेटायला गेलो ना, मग त्यांनी मला सांगितलं की तुम्हाला अनुभव जर घ्यायचा असेल म्हणे शेतकऱ्यांना, त्या शेतकऱ्यांनी मला सांगितलं तुम्हाला जर अनुभव घ्यायचा असेल म्हणे तर एक सोयलचा जर डबे आहे म्हणे 2 लिटरचं ते घेऊन जा म्हणे. त्यांना म्हटलं कितीला भेटतं म्हणे 1000 रुपये. माझ्या आता पैसे काय आणलेले, जाऊ द्या म्हणे तुम्ही काय माझं नाव काढणार म्हणे, माझ्याकडून 1000 घेऊन जा म्हणे. त्यांनी मला 1000 दिले आणि यांचा फोन नंबर दिला रवी सरांचा. म्हणजे पैसे बी दिले? पैसे दिले 1000 रुपये. कोण शेतकरी भाई? त्याच्यावर मी 6 फूट केले रासायनिकवर. बरोबर आहे ना. तर माझी इच्छा आहे याच्यावर मी 10 फूट करेल. वाह, क्या बात आहे. याला काहीतरी म्हणतो. 10 दिवसात मी 50,000 कमवले काकडीमध्ये. रोज 1 क्विंटल माल काढतो. आम्हाला दम घेऊ द्या ना, ते बोलायचं जाऊ द्या, ते जे सांगा ते पोचू द्या ना आम्हाला. 10 दिवसात काय किती? 50,000 झाले. किती गुंठ्यात? 10 गुंठ्यात. माझा एक मित्र आहे त्यांनी मला काकडी लावायला शिकवलं. तो म्हणे रोज माल काय तुटत नाही म्हणे. बर, त्याला म्हटलं मी व्हिडिओ पाहिलेला आहे आणि माझ्या डोक्यावर परिणाम झाला, मी करून दाखवेल म्हटलं. तो म्हणे नाही रे म्हणे हो नाही म्हणे. त्याला बोलवलं मी दक म्हणतो रोज 1 क्विंटल माल काढा. हा मग तो म्हणे विचारच करा काय म्हणे. क्वालिटी एक नंबर आहे सर. बर, त्या काकडीत या काकडीत काय फरक आहे? याच्यात एक खाल्ल्यानंतर मन समाधान. मालकीनीला खाऊ घातला? रोज विकतो आम्ही 1-1.5 किलो माल खातो. आम्ही 2 जण मिळून रोज 1 क्विंटल माल विकतो. स्वतः विकता? स्वतः विकतो म्हणे. एवढं चालला होता म्हणे 5 गुंठे म्हणे आणि काय आवाज होत नाही काकडी विकायची. आणि त्या काय म्हणते काकडी निघाय नाही रोज कटायला लागला. अरे करावं तरी काय. म्हणजे विकून आला म्हणजे तोडायला आणतो, हा, तोडलं म्हणजे विकायला जातो. पोरे बघा सारखा चरवतोय बघा. अहो तो रोज 1 किलोच्या वर माल काकडी आहे ना. सर तो रोज 1-1.5 किलो काकडी खातो. 1 किलो माल लोकांना खायला गेलं चालेल, पण पहिले खाऊन बघा मगच घ्या. घ्या. वा, क्या बात आहे, एक नंबर. शेतकऱ्यांनी विकायला शिकलं पाहिजे. लोक जी रासायनिक करताय ना हा, ते लोक 25 रुपये 20 रुपये असं विकतात. हा, आमचा डेली भाव ठरलेला आहे 40 रुपयाच्या कमी द्यायचं नाही. विकला तरी चालेल, नाही विकला तर म्हैसा खायला म्हैसीला देऊन टाकू, पण 40 नाही विकू. सलाम सलाम. वा वा, क्या बात आहे. सलाम आहे तुम्हाला. हे सॅल्यूट. आणि आमचे हे पाहिजे, माझ्या मालाची किंमत मी ठरवेल. व्हेरी गुड. आणि हे जर कळलं ना ज्याला, तो आयुष्यामध्ये कधी फेल होत नाही. त्यांच्याकडनं स्प्रे वगैरे आणायचो ना. हा, केमिकलचे दुकानदार आहे. केमिकल दुकानदार. ते माल तुमचा घेऊन जाता. बर, मग त्यांना मी माझ्याकडनं भेट म्हणून 1 किलो माल दिला. बर, त्यांनी तो माल रात्री खाल्ला. दुसऱ्या दिवशी दिले पो आपले रोज 2 किलो आणतात जा म्हणे. तो भाव असेल त्याच्या 10 रुपये जास्त घ्या पण रोज 2 किलो द्या म्हणे. त्यांना पण एसटी वैदिक वापरायचं आहे. त्यांची इच्छा त्यांनी मला प्रकट करून दाखवली. वा वा वा. आणि यांच्याशी बोलणं पण करून दिलं. बघा, म्हणजे शेतकऱ्यात किती ताकद असते. ज्या भावाने मला सांगितलं काकडी लावायचं असं, तो म्हणे एवढी थंडी मा निघावूच नाही. त्याला म्हटलं मी 6 महिने डोक्याने खाली केलंय, मी तुला उगवून दाखवेल. याला म्हणतो माणूस. आजपर्यंत कोणाला सांगितलंय मी काय वापरलं ते? मी काय ठरवलं होतं सक्सेस करायचं. ज्या दिवशी आपण करून दाखवू हा, त्या दिवशी लोकांना सांग मी हे केलंय. क्या बात, एक नंबर. आधी केले मग सांगितले. बाजूला एक शेतकरी आहे, हा, त्याने शेवग्यामध्ये लावलेली काकडी. बर, त्याने काकडी खाल्ली, त्याला 2-3 खायला. तू ना वार मला एकदा खायला भेटणार म्हणे. तू ना वार बंद काय का बघितले जास्त म्हणे. म्हणतं मी डायबिटीसला माणूस मी गोड आहे म्हणतं. म्हणजे
नाही म्हणे एवढ्या मधमाग मी कुठेच पाहिलं नाही म्हणे. आता ती सांगते हा. तुम्ही जे व्हिडिओ दाखवत ना आपला फायदा घ्या म्हणे. वा वा वा, धन्यवाद. अशीच साथ दिली आम्हाला. हा आम्ही दोघं भाऊ इथं पूर्ण प्लॉट टरबूज बनवणार आहे. आणि तुमचं जे रेकॉर्ड आहे हा, उत्पन्नाचं. उत्पन्नाचं रेकॉर्ड तुमचं किती 30 टन ते आम्हाला रेकॉर्ड ब्रेक करायचंय. वा, व्हिडिओ आधी पाहिले पाहिजे. आधी पाहिले पाहिजे हा, आणि पाहिल्यानंतर ते Action. केलं पाहिजे. ते खरं खोटं केलं पाहिजे. केलं पाहिजे आणि खरं खोटं करून हा, लोकांना करून दाखवलं पाहिजे खरं आहे का खोटं आहे. वा वा वा, क्या बात आहे. आणि मग बोललं पाहिजे. हा. त्याला मी मागे असं एक वेळेस बोललो होतो ते येरी बांधे तुला व्हिडिओ कोणी दाखवणे म्हणतं यमा कमाई दाखा तुला बडा गाव व्हिडिओ की. हा, क्या बात आहे. खरंय खरंय खरंय. म्हणजे आणि आणि- लोकांना याची ओळख होईल. हा, जास्त विहिरी याने निघतील ना. नाही याने विक्रम केला मला आहे, याला मुलगी द्या. हा, याने विक्रम करून दाखवला काहीतरी. खरंय खरंय. नाही नाही, तुम्हाला एक सांगतो, तुम्हाला कळत नाही, ज्या वेळेस शेतकरी स्वतःची मार्केटिंग करतो, स्वतःचं काहीतरी कर्तृत्व दाखवतो, प्रत्येक बापाला वाटतं ना असं जावं आपल्याला पाहिजे. नाही वाटत का? तर वेळ लागला पाहिजे माणसाला काहीतरी चांगलं करण्याचा वेळ लागला क्या पाहिजे. बात आहे. एकदम एक नंबर, एक नंबर. आणि शेतकरी मित्रो, SCGच्या शेतकऱ्यांना भेटतो आहोत, त्यांचे अनुभव भरभरून आपण ऐकतो आहोत. आज 12 मार्च 2026 आणि आता रात्रीचे किती वाजले? 8 वाजले ना. वांगे आणि काकडीचे शेतकरी आहे. कोण आहे शेतकरी? दिलीप नमस्ते. हिलाल मासो. तुमचं नाव पत्ता सांगा. माझं नाव दिलीप हिलाल मासो आहे, मुक्काम पोस्ट चौगाव. तुम्ही इथं शेती कधीपासून करताय? किती क्षेत्र आहे तुमचं? तसं मला वडिलांनी 30 गुंठे दिलेले आहे. म्हणजे वडिलांची शेती आहे, वडिलोपार्जित 30 गुंठे. वडिलोपार्जित शेती. हां, आणि मग 30 गुंठ्यामध्ये मी आता 10 गुंठ्यात वांगे आणि काकडी. आता हे 10 गुंठे. हो अच्छा, 10 गुंठे वांगे आणि काकडी आंतरपीक केलंय तुम्ही. हो मेन वांग आहे तुमचं, आंतरपीक काकडी केलंय. बरोबर. ओके. साधारणतः हे लागवड संगच केली आहे का मागं पुढे केली आहे? 10 दिवसात फरक पडतो. 10 दिवसात काय? 10 दिवस अगोदर वांगे लावले, 10 दिवस नंतर काकडी लावली. आंतरपीक नंतर लावलं? हो. बरं, असं का बरं? थोडा अंतर ठेवलं मी. म्हणजे लावायचं अगोदर ठरलं नव्हतं का? नाही ठरलं होतं म्हणजे जे काकडी आणि वांगे मी जवळजवळ 3-4 वर्षापासून करतोय. रेग्युलर करताय? रेग्युलर करतोय. मग काकडी आणि वांगे आंतरपीक हे तुमचं रेग्युलर फॉर्म्युला आहे? रेग्युलर फार्म आहे. ओके. आणि मग तुम्ही आता इथं ज्यावेळेस हे या वर्षी केलंय, तर हे तुमचं तिसरं वर्ष आहे? हा, तिसरं वर्ष. मागचे 2 वर्ष कशावर केलं तुम्ही ते? रासायनिकवर केलंय. रासायनिक. या वर्षी वैदिकवर केलं? यावर्षी वैदिकवर केले. का बरं? मी आपले म्हणजे जवळजवळ 6 महिने व्हिडिओ पाहिले. व्हिडिओ अच्छा. पाहिल्यानंतर मग एक दिवस मी तो व्हिडिओ पाहिला रात्री, पहाटे 5 वाजता उठला, आंघोळ केली आणि 6:30ला त्यांच्या गावाला पोहोचला. गाठलं डायरेक्ट त्यांना? डायरेक्ट गाठलं. हा, क्या बात आहे, क्या बात आहे. वा, म्हणजे आज आत्ता ताबडतोब आधी लगेच ऍक्शन ऍक्शन मोडमध्ये फास्ट. त्यांना सर्व माहिती विचारली मी, त्यांनी मला सांगितलं सर्व. मग ते म्हणे तुमच्याकडे एखादा प्लॉट चालू आहे का? म्हटलं माझा रासायनिक प्लॉट चालू आहे आता सध्या. तेव्हा का तुमचं काय होतं? हा, वांगे दे ना. वांगेच होते. वांगे ते माझा फेवरेट म्हणजे वांगे आणि काकडी. बरं बरं. किती दिवस चालवतो तुम्ही दरवेळेस केमिकल मध्ये? मी यावर्षी रासायनिकवर 10 महिने चालवला. अरे वा, हा. एक आणि नंबर. यावर्षी भाव बी चांगला भेटला. 5 गुंठ्यामध्ये सर मला 1.5 लाखाचं उत्पन्न आलं. बरं. 5 गुंठेच केला होता? 5 गुंठे केला होता. मग मी जास्त बाकीचं- इंटरेस्ट नाही घेत. बाकीचं क्षेत्र काय करता तुम्ही? काय कांदे वगैरे लावतो. बरं बरं बरं. तर आता 10 गुंठे कांदे वर केलाय मी. एसीडी वैदिक एसीडी दिवस केला हा. कांदा? कांदा. पूर्वी केमिकलवर करायची. हा. बरं. मग आता तुम्ही लावलं ते 2 वर्षाचं उत्पन्न तुमचं समजा चांगलं उत्पन्न निघत होतं, मग एवढं चांगलं मिळत होतं, मग इकडे काय वळायची गरज आहे? नाही ना, बघ ते व्हिडिओ पाहून मला बी थोडं जागरूकता आली ना. डोक्यावर परिणाम झाला? अजून थोडा नाही हो परिणाम नाही, अजून थोडा चांगला परिणाम झाला असं म्हणतो मी. मग मी विचार केला की मी मग बाई म्हणे नाही आपलं ते रासायनिक करू म्हणे. मग ते बरोबर आहे ना, बाईने व्हिडिओ पाहिले ना. तिला म्हटलं ते आपण करतो जे ते तर करूच आपण, बर, पण हे पण करून पाहू. नाही मग ती म्हणायची नाही म्हणे तुम्ही काय बी आणता म्हणे व्हिडिओ पण 6 महिने ते व्हिडिओ पाहताय म्हणे आणि काय नाही. तिला म्हटलं वेळ लागलं तुम्हाला व्हिडिओ पाहून? थोडं शांत राह तू, मी जे करेल ऐकलं करेल. ऐकलं पण? मग ऐकते म्हणजे ऐकते. हा, तेवढं बरं आहे. मग विचित द्यायला गेलो भेटायला गेलो ना, हा. मग त्यांनी मला सांगितलं की तुम्हाला अनुभव जर घ्यायचा असेल म्हणे शेतकऱ्यांना, त्या शेतकऱ्यांनी मला सांगितलं तुम्हाला जर अनुभव घ्यायचा असेल म्हणे तर एक सोयलचा जर डबे म्हणे 2 लिटरचं ते घेऊन जा म्हणे. बाबू मग त्यांना म्हटलं कितीला भेटतं म्हणे 1000 रुपयाला. माझ्या आता पैसे काय आणलेले, जाऊ द्या म्हणे तुम्ही काय माझं नाव काढणार म्हणे, माझ्याकडून 1000 घेऊन जा म्हणे. काय पैसे घेऊन जा? घेऊन जा. त्याने मला 1000 दिले आणि यांचा फोन नंबर दिला रवी सरांचा. म्हणजे पैसे बी दिले? पैसे दिले 1000 रुपये. कोण शेतकरी भाई? बाबूराव. हो, मला आश्चर्य वाटतं आज केमिकलमध्ये
जर शेतकऱ्याला जर सक्सेस मिळालं तर मला सक्सेस का मिळालं हे सुद्धा स्वतःला दुसऱ्यांना सांगत नाही. त्याला असं वाटतं बा दुसऱ्याचं पिकलं तर आपला बाजार कमी होईल. त्या शेतकऱ्याला काही चुकीची माहिती दिली जाते, मिसगाईड केलं जातं, बरोबर आहे की नाही. आणि हा शेतकरी नुसती तुम्हाला माहिती तर खरी सांगत नाहीये, तर वरून तुम्हाला पैसे देऊ राहिला. काय बघ याचं कारण? त्यांना मी विचारलं की सर म्हटले किती शेतात लावलं, म्हणे मी 1 एकर केलं होतं म्हणे. बर मग याचं उत्पन्न किती आलं म्हटलं. म्हणजे त्याची माझी कंडिशन सारखीच होती. बर. पत्र्याच्याच घरात बरं, मी आता पत्र्याच्याच घरामध्ये राहतो. बर. तो म्हणे दादा मला केमिकल 1.5 लाख रुपये करते 5 गुंठ्यात, पैसे कोण निघून घालते? सर माझं खूप मोठा प्रॉब्लेम, मला शुगर आहे, टाईप 1 शुगर आहे. त्याला मला वर्षाला तुम्हाला पैसे जास्त लागतात आणि केमिकलला खर्च काय कमी येतो का? नाही, त्याला खर्च येतो ना. किती खर्च केला तुम्ही? कशाला? आणि त्यावेळेस ती काकडीला, ते वांग्याला, ते 5 गुंठ्याला 5 गुंठ्याला मी जवळजवळ 40,000 रुपये खर्च केला होता. केमिकलमध्ये तुमच्या ते आरती करायला पाहिजे. 5 गुंठ्याला 40,000? मग तेवढं उत्पन्न मी आलं ना आपल्याला. ठीक आहे ना, पण 40,000 म्हणजे केवढा खर्च झाला? आमच्या एका शेतकऱ्याने 8 गुंठ्याला 40,000 केला होता. 40 नाही 50,000 केला होता त्यांनी 8 गुंठ्याला, तो बी वांग्यालाच. पण त्यांनी कमावले किती? 6 लाख रुपये. हॅलो, आता मी याला वांगे काय वाढली त्याच्यावर मी 6 फूट केले रासायनिकवर. बरोबर आहे ना. तर माझी इच्छा आहे याच्यावर मी 10 फूट करेल. वाह, क्या बात आहे. याला काहीतरी म्हणतो बा. म्हणजे आपल्या लक्ष्मीला काहीतरी आदर्श आहे आपल्यासमोर. म्हणजे ती लक्ष्मी आपल्या मानील ना, रिस्पेक्ट आहे का नाही. म्हणजे त्यांना जे वाटतंय की बाबा केमिकलनंच शक्य आहे, चांगलं चाललंय आपलं. म्हणजे तुम्ही असं नाही आहे की तुमचं काहीतरी दुःख होतं किंवा अडचणी होत्या किंवा त्रासात होते, नाही. पण तुम्हाला ते व्हिडिओनी अशी प्रेरणा भेटली की आपण वैदिकच करायचं आणि लोकांना आपण करून दाखवायचं. समजा तुम्ही जसं म्हटले की केमिकलवर खर्च भरपूर येतो, 40,000 खर्च आला, इमानदारीने सांगा त्या 40,000मध्ये कीटकनाशक बुरशीनाशकांचा खर्च किती होता? फवाऱ्यांचा खर्च जास्त होता ना. होता का नव्हता? म्हणजे खाली 20% खाऊ घालायचं, 80% फवारेच मारायचे. म्हणजे 40,000मध्ये 30,000चे फवारे असेल, 10,000चा खाली खर्च असेल. खरं आहे का खोटं आहे हो? मला सांगायचं काय तुम्हाला, आपल्या बरोबर आयुष्यभर काय टिकणार आहे? त्याला सर 10,000चा बी नाही खर्च केला खाली मी. नाही फक्त एक बॅग 24 टाकली होती त्याला खाली, म्हणजे काहीच नाही एक 24 टाकले होते आणि सुपर दाणेदार असते ना, बरोबर, त्याची एक बॅग टाकली होती बस. आणि सारा वरून नुसते फवारे. मला सांगा त्या फवाऱ्यांचा तुमच्या पिकाला, तुमच्या मातीला, तुमच्या आरोग्याला, ते वांगे काकडी खाणाऱ्याला काय फायदा का तोटा? तोटा. त्यांनी जमीन सुपीक केली का नापीक केली? बरोबर आहे. आता तुम्ही याला बेसल डोस टाकला, किती खर्च केला याला पहिल्या बेसल डोसला मला 8,000 रुपये खर्च आला. किती? 8,000 रुपये. बरोबर. हा. आणि आता दुसरा बेसल टाकलेला आहे, त्याला बी 8-10,000 रुपये. बरोबर आहे. म्हणजे दोन्ही मिळून तुमचा कार्यक्रम 18,000 झाले आतापर्यंत. आणि बाकी आणि दुप्पट आहे ना, त्याच्यापेक्षा दुप्पट आहे हे. दुप्पट. 10 दिवसात मी 50,000 कमवले काकडीमध्ये. रोज 1 क्विंटल माल काढतो. आम्हाला दम घेऊ द्या ना. नाही ते बोलायचं जाऊ द्या, ते जे सांगत ते पोचू द्या ना आम्हाला. 10 दिवसात काय किती? 50,000 झाले. किती गुंठ्यात? 10 गुंठ्यात. कोण विश्वास ठेवलो? तुम्ही काकडी लावली, रोज किती काकडी निघते अशी? 1 क्विंटल. 1 क्विंटल 10 गुंठ्यात. काल 1 क्विंटल 20 किलो. किती दिवसाचं झालंय पीक आता हे चालू होऊन? आज म्हणजे 13-14 दिवस झाले. 13-14 दिवस झाले. आणि लावून किती दिवस झाले याला काकडीला? 50-60 दिवस झाले. 50 का 60? 55 दिवस झाले. 55 दिवस झाले. 2 महिने. 55 दिवस मी 15 दिवसापासून चालू आहे, म्हणजे 40व्या दिवशी चालू झाली. 85 दिवस चालू आहे. बरं, 45 दिवशी चालू झाली आणि 10-12 दिवसात तुमचे किती झाले? 50,000. म्हणजे दिवसात निघतो का रोज निघतो? रोज निघतो. बघा, माझा एक मित्र आहे, त्यांनी मला काकडी लावायला शिकवलं बरं का. हां. पहिले मी त्यांच्याकडनं विकत घ्यायचो माल आणि मी विकायचो. अच्छा. भाजीपाला धंदा करतो पहिले. बरं. मग त्याला म्हटलं हे काय सला अर्धा पैसा तिकडे जातो म्हटलं. बरोबर आहे. मग स्वतःच करायचं म्हटलं. बरोबर आहे. मग ते म्हणे लाव म्हणे तू म्हणे. मग मी आता मी लावली. मग त्याला तो म्हणे रोज माल काय तुटत नाही म्हणे. बर. म्हटलं मी व्हिडिओ पाहिलेला आहे, आता मी करून दाखवेल. केमिकल मध्ये तुम्ही करत तेव्हा बी तुटत नव्हता रोज? नाही, 1 दिवस आड तोडायचं. बरोबर. त्याला म्हटलं मी व्हिडिओ पाहिलेला आहे आणि माझ्या डोक्यावर परिणाम झाला, मी करून दाखवेल म्हटलं. करून दाखवेल. तो म्हणे नाही रे म्हणे, हो नाही म्हणे. मग त्याला बोलवलं मी. तो म्हणे नाही रोज नाही तुटव म्हणे, 1 दिवस आड तुटव. हा बरोबर आहे ना, आतापर्यंत 1.5 तास आहे ना. मग मी त्याला रोज तोडायला लागलो. मग त्याला 1 दिवस बोलवलं. हा दक म्हणतो रोज 1 क्विंटल माल काढा. हा मग तो म्हणे विचारच करा काय म्हणे. हे कुठून येतं वय? रात्रीतून कुठं घेते? हा म्हणजे आता मी त्याला बोलवलं होतं, पण तू बाहेर गावी गेला आहे. बर नाही बोलवलं होतं त्याला. मला एक सांगा,
केमिकलमध्ये तुमचा 5 गुंठ्यामध्ये किती माल निघायचा एका तोड्याला? काय नाही 40 किलो नाही 40 निघायचा, एक बरोबर. दिवसाआड, एक दिवस. एक दिवसा 40 निघायचा, म्हणजे महिन्याला किती झाला? 15 चोक 60, 600 किलो किती दिवसाला? 30 दिवस ती महिन्याला. महिन्यात. आणि आता हा 100 रोज निघतोय, बरोबर आहे की नाही? हा निम्माच करू आपण, 50 किलो करू. हां 5 गुंठे म्हणल्यावर मग हा महिन्याला किती झाला? 1500. आणि तो किती निघायचा? 600. हा किती निघतो? डबल. कुठं 600 आणि कुठं 1500? काही गणित आहे कुठं तरी. आणि खर्च त्याच्यापेक्षा निम्मा आहे आज तरी, बरोबर आहे ना? मग याचा खर्च आज 18 झाला, म्हणजे तो जर 5 गुंठे झाला असता 9,000 खर्च असता, बरोबर आहे की नाही? म्हणजे तरी तुम्ही पुरेसा खर्च केलेला नाही आहे, तरी पण एवढा माल निघतोय. क्वालिटी कशी निघती? क्वालिटी एक नंबर आहे सर. बरं, त्या काकडीत या काकडीत काय फरक आहे? याच्यात एक खाल्ल्यानंतर मन समाधान. माल केलेला खाऊ घातला? रोज विकतो आम्ही 1-1.5 किलो माल खातो. आम्ही दोघं जण मिळून रोज 1 क्विंटल माल विकतो. स्वतः विकता? स्वतः विकतो. हा मुलगा सकाळी 20 किलो विकतो आणि संध्याकाळी 20 किलो विकतो. हा का? हा. बरे, काय तुम्ही करून देत नव्हते वैदिक? तुम्ही म्हणले काय केमिकल चांगलं आहे. मग मी बोल राहतो ना, एवढं मागा ना म्हणतो. आता कसा आवाज काढला माझी? मला सांगा कसं महाग आहे, सांगा कसं महाग आहे? माग आता मग आई फवारा जसं मागे म्हणतो मला वाटे एवढं खर्च होईल राहणार, पण ते निघणं तर मला समजलं ना. हा, तेव्हा समजलं नाही ना? बरं, मग तेव्हा काय समजलं होतं? माल जास्त निघायला लागल्या आणि क्वालिटी भारी चमकायला लागली. नाही, तेव्हा काय होतं? तेव्हा वापरायच्या अगोदर जेव्हा चाललं होतं डोकं का बाबा म्हणे काय येडा झाला फोन व्हिडिओ पाहू हा हा. मी ना रोज म्हणजे 1-1.5 तास व्हिडिओ बघायचो ना, तर मुलं बी म्हणायचे काय म्हणते 1-1.5 तास तेच व्हिडिओ पाहता, ते व्हिडिओ. त्यांना माहित नाही ना मी काय पाहतो ते. या वयामध्ये बाप आपला असं करतोय म्हणलं, पोरं घेण्यात निघाले. आमच्या वयात आम्ही करायला पाहिजे, बापाचं करतो. आता मी काय करणार हे पाहून? म्हटलं मी ज्या दिवशी करेल त्या दिवशी तुम्हाला कळेल. वा वा वा, क्या बात आहे, व्हेरी गुड. बरं, मग तुमचा विरोध होता, काय विरोध होता सांगा? हाच विरोध होता ना, मग एवढं मागा ना आपण मारानं खर्च करानं उत्पन्न आलं तर बरोबर. ते बरं आहे गो. नाही आलं तर मग काय करा ना? काहीच नाही करानं, मग काय करानं? मला सांगा, आम्ही आता हिशोब केला, 5 गुंठ्यामध्ये तुम्ही 1.5 लाख रुपये कमवले, बरोबर आहे की नाही? पण खर्च किती केला त्याला? 40,000 रुपये केला, बरोबर आहे की नाही? किती गुंठ्याला? 5 गुंठ्याला 40,000 खर्च केला केमिकलला आणि 1.5 लाख कमवले, बरोबर आहे ना? आता विचार करा, तेव्हा तुम्ही काकडी किती दिवसाला तोडायचे? एक दिवस आडे तडे तोडू, बरोबर आडे आहे. रोज किती निघायचे तेव्हा? 2-1 बॅग. ती 2 बॅगा 2 असं निघे. बरोबर, म्हणजे 40 किलो. बघा, 40 किलो निघायचे 5 गुंठ्यामध्ये. आता हे 5 गुंठे धरू आपण, थोडा वेळ निम्म करायचं. मग आता याला 2 बेसल अजून एकच टाकलाय, 2 टाकले, 2 टाकले. आता म्हणजे 2-3 दिवस झाले. अच्छा, म्हणजे 18,000 गेले याला, हा. म्हणजे 9,000 तुमचा झाला खर्च आतापर्यंत 5 गुंठ्याला. आणि 50 किलो माल निघतो आणि रोज निघतो. आम्ही हिशोब केला मागाशी, त्याचा 600 किलो होतो महिन्याचा, याचा किती किलो होतो? 1500 किलो, बरोबर आहे. त्याचा खर्च 40,000 केला तुम्ही, बरोबर आहे. याचा खर्च किती आतापर्यंत? 9. अजून 9 धरा, 18 होईल. मला सांगा, 18,000 खर्च जास्त महाग आहे का 40,000? 40. आणि उत्पन्न 600 चांगलं आहे का 1500 चांगलं आहे? आणि सर ती काय म्हणायची, एवढं लावता म्हणे 5 तुम्ही कायमच बापायला येत करता कायमच. पुरुष कायम चुकीचाच. नाही, ती म्हणे एवढं लावता म्हणे 5 गुंठे म्हणे, आणि काय आवाज होत नाही काकडी विकायची. आणि त्या काय म्हणते बेकार काकडी निघाय नाही, रोज कटाय लागला. अरे करावं तरी काय? हा, म्हणजे? म्हणजे विकून आला म्हणजे तोडायला आणतो, हा, तोडलं म्हणजे विकायला जातो. महिना अशी दपलाट होऊन घ्या, काम करू. काही नाही, काकडी झाली का मस्त छानपैकी आराम मिळेल. खारीक खोबऱ्याचे लाडू करून खा. पैशाची आराम नाही. नाही, आराम काय नाही. आता वांगे बी लगेच सुरू झाले ना आता. हो, मला सांगा, लोकांना जमिनी कितीनी एकर, 2 एकर, 10 एकर, 5 एकर, 20 एकर, पण त्यांचं उत्पन्नच नाही. आणि तुम्ही 10 गुंठ्यामध्ये 5 गुंठ्यामध्ये एवढं उत्पन्न काढता, हा, तरी थकता. थकतात, पण घाम चालायला जास्त ना, मग इकडे पण तुमच्या चेहऱ्यावर तेज काय कमी नाही होत, हा, ते चमक्स आहे ना. हा, बरं, पोऱ्या बी चमक्स आहे. तुम्हाला काम करायला मजा वाटते ना. पण आपण ही काकडी तोडतो जेव्हा केमिकलची तोडतो, दोन्हीमध्ये फरक काय असतो? ही म्हणजे सर ही एकदम खायला गोड आहे. पोऱ्या बघा सारखा चरवतोय बघा. अहो, तो रोज 1 किलो तुझीच काकडी आहे ना. अरे बाबा, चारायला आम्ही पाहिजे. बरं, काकडी तुझीच आहे ना घरची,
मग तूच खातोय तुला आवडत का नाही मूळ सर तो रोज 1-1.5 किलो काकडी खातो. त्याच्याकडून पैसे घे तेवढे. नाही काय आपलं म्हणजे पुतण्या मुलगा मुलापेक्षा जास्त जीव लावतो पुतणे आहे ना. बरं आणि मला सांगा तुम्ही काकडी खाता का ही? रोज 1 किलोच्या वर खातो आम्ही तुम्ही? मी 1.5 किलो नाही, खातो मला विकत चालत विकत. नाही काकडी. ती 1-2च खाते. खाता ना काकडी? हो चवीला कशी लागते ही काकडी? वेगळी लागते का त्या केमिकलपेक्षा? खूपच वेगळी. चवदार लागते. तू खातो का? तू कसं केलं सांग, तू सांग. केमिकल पेक्षा नरम बी आहे हा आणि चव पण वेगळी आणि रसरशीत लागती. आणि खायला पण भारी. खावाले गोडे. पाणी प्यायचं काम मला एवढंच म्हणले मी नाही खात ना म्हणे गावाला गोडे. कधी खाते एक खाते 1-2च. म्हणजे खायला गोड आहे ना. हा मग जर खायला जर गोड आहे तर समोरच्या कस्टमरला बी पैसे द्यायला गोड आहे ना मग. आणि सर आम्ही एक टेक्निक वापरली. 1 किलो माल लोकांना खायला गेलं चालेल पण पहिले खाऊन बघा मगच घ्या. मगच घ्या. वा क्या बात आहे, एक नंबर. शेतकऱ्यांनी विकायला शिकलं पाहिजे. मला सांगा काय बाजाराने विकता तुम्ही सध्या? लोक जी रासायनिक करताय ना हा ते लोक 25 रुपये 20 रुपये असं विकतात. हा आमचा डेली भाव ठरलेला आहे 40 रुपयाच्या कमी द्यायचं नाही. विकला तरी चालेल, नाही विकला तर म्हैसा खायला म्हैशीला देऊन टाकू पण 40 नाही विकू. सलाम वा वा क्या बात आहे. सलाम आहे तुम्हाला. हे सॅल्यूट आणि आमचे हे पाहिजे. माझ्या मालाची किंमत मी ठरवेल. व्हेरी गुड. आणि हे जर कळलं ना ज्याला तो आयुष्यामध्ये कधी फेल होत नाही. हे लक्षात ठेवा. आपलं बाजा गुंडाळायचा, आपल्या गाईला म्हशीला खाऊ घालू. पण मी एक म्हैस आहे माझ्याकडे रोज ती 20 किलो काकडी खाते. जो जाड माल आहे ना रोज 20 किलो खाते ती. कधी जाते ना. वा. आणि ती आता वैदिकचं म्हणल्यावर मग तर काही विचारायचंच नाही. चुकून राहिला मागे. हा पहिल्या वेताची होती ती मागच्या वर्षी. हा तिने 5.5 लिटर दूध दिले एका टायमाला. बर या वर्षी माझी इच्छा आहे 6.5च्या आसपास काढेल. दिल ना आता काकडीवर. नाही आणि तिला मी मिल्क चार्ज पण खाऊ घालतो ना. हा अरे वा व्हेरी गुड. तुमच्या आता काकडीच्या संदर्भामध्ये ही काकडी किती दिवस चालेल, किती तोडे होतील? हे म्हणजे पहिले मी लावत होतो ना तर तिचा 1 दिवस आड म्हणजे अशी कंपनी सुद्धा सांगते 32 तोडे होतील. बर दिवसाआड. बरोबर म्हणजे एक दिवस आड 32 तोडे तोडले म्हणजे तिचे 20 संपला विषय. होऊन हा. जाते. कमी होऊन जाते ती. बरोबर. पण मला म्हणजे आता हिचे आता पण किती झाले? 10 तोडे झाले. 10 दिवस झाले 10 तोडे झालेच 10 तोडे झाले. पण झाले. आणि काकडी तशी नाही अजून काहीच नाही. तिला अजून आता जशी सुरू नाही झाली अशी वाटते. मी तरी माझा अंदाज आहे रोज तोडतो तरी 1.5 महिना चालवेल मी. तुम्हाला एक सांगू का? LSQ शिलाजीत ही ट्रीटमेंट तुम्ही जर हिला दिली. ते दादा आता वारकुंड्याचे आले होते 2 जण. ते मला तेच बोलले. शेतकरी आले होते ते काय बोलले ते ते? तुम्हाला वेळ लागला म्हणून ते निघून गेले. बर दादा म्हणे ते मी त्याला LSQ करा म्हणे. पा म्हटलं हे काय LSQ? राम सरांची काही गरज नाही बुवा. तुम्ही LSQ जर केलं म्हणे झालं मला व्हॅल्यूज कमी झाला आता. शेतकरी चालले द्यायला लागले. तुम्ही LSQ जर केलं म्हणे आता तुम्ही थकले ना त्याच्या 4 पट थकून जाणार म्हणे. चालते का? माला असे ना म्हणजे पत्र्याचं घर आहे ना बंगला झाला पाहिजे तर उपयोग आहे. मजा आहे. काय रे बरोबर नाही पैलवान? आपलं म्हणजे तेच स्वप्न आहे सर. हा आपलं तेच स्वप्न. तुम्हाला याच्यामध्ये जर LSQ जर केलं तुम्ही तर तुम्ही सांगाल तेव्हा काकडी बंद होईल. काकडी बंद करणं हे तुमच्या हातात. आता ही ताकद आहे. का बरं? जेवढी ताकद काकडीची निघून गेली तेवढी परत रिचार्ज मारून द्यायची. आणि परत ते लोक मला भेटून गेले ना हा मग त्यांना मी काकड्या दिल्या खायला. बर दादा म्हणे आम्ही इथं कुसुंब गाव आहे तिथं बुधवारी बाजार असतो. हा आम्ही आमच्या गावाचे 10 लोक आणू म्हणे आणि प्रत्येक जण आम्ही तुमच्याकडनंच घेऊ म्हणे 2-2 किलो माल घेऊ म्हणे. बर हा असं ते मला सांगून गेले. बर ते म्हणे तुम्हाला लागलं तर मी आता पैसे सुद्धा देतो म्हणे. जे आल ते भेटायला ते. हा भेटायला ते. का बरं? रोज हा म्हणजे खायला. खायला. अहो मला पाठव नाशिकला मी देतो. ते तुम्हाला तुम्ही किती रुपयाने किलो 40 रुपयाने विकता ना, मी तुम्हाला 60 रुपयाने देतो. फक्त मला पाठव नाशिकला. बरोबर की नाही? बघा तुमच्याकडनं जर गाड्या येते ना गाड्या. जाणार आमच्या काही गावावर सकाळी पण गाडी असेल काही पण बस हा द्या पाठवून. डायरेक्ट नाशिक. देव दिवसात नाही पण कमीत कमी ना आठवड्यातून 2दा. चालेल आणि तेवढे आम्ही 4-3 दिवस खाऊ मग पुरून खाऊ. बरोबर की नाही? चालेल का? हा मग पाठवून द्या. केमिकलमध्ये तुम्ही वर फवारे मारायचे त्याच्यावर 30,000 घातले आणि खाली 10,000 पण नाही 5-6 हजारच. वरती 35,000 गेले, खाली 5-6 हजार गेले. आता याच्यामध्ये आपण सगळे पैसे कुठं घातले? मातीत. खालीच. आपण 90% पैसे मातीत घातले आणि 10% सुद्धा वर खर्च करीत नाही. आणि तरी सुद्धा आपला खर्च त्याच्या केमिकलपेक्षा काय आहे? निम्मा. तरी या माऊली म्हणायच्या मोकार मागे. तिला माहिती नव्हतं ना. तुम्ही कशावरून मार्क ठरवलं?
माऊली कशावरून माग ठरवलं? मला काहीच माहित नाही होतं ना पण तरी माग ठरवलं. माहित नसेल कसं ठरवलं. आणि सर मी ज्यांच्याकडनं स्प्रे वगैरे आणायचो ना, हा मग त्यांना दुकानदार? हा दुकानदार. दुकानदार. बर मग मी म्हणजे प्रत्येक वेळेस माल काढलो त्यांना देतो मी, घ्या बुवा आपल्याकडे. बर बर. मग मी पहिल्या दिवशी केमिकलचे दुकानदार आहे? केमिकल दुकानदार. ते माल तुमचा घेऊन जाता? बर हा, मग मी पहिल्या दिवशी सोडला. मग त्यांना मी माझ्याकडनं भेट म्हणून 1 किलो माल दिला. बर त्यांनी तो माल रात्री खाल्ला. बर. दुसऱ्या दिवशी दिले भाऊ आपले रोज 2 किलो आणतात जा म्हणे. जो भाव असेल त्याच्या 10 रुपये जास्त घ्या पण रोज 2 किलो द्या म्हणे. कोण? हा, तो बी माणूस आहे ना. केमिकल दुकानदार असला तरी त्याला बी जगायचंय, त्याला बी अन्न खायचंय का हो? आणि त्यांनी हे माझं पाहून त्यांना पण एसटी वैदिक वापरायचंय त्यांची इच्छा त्यांनी मला प्रकट करून दाखवली. वा 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 आणि वा. यांच्याशी बोलणं पण करून दिलं. बघा म्हणजे शेतकऱ्यात किती ताकद असते. फक्त सच्च पाहिजे माणूस. माणूस कसा पाहिजे? इमानदार पाहिजे. यात तुम्ही जर केमिकलची भेसळ केली असती तर आतापर्यंत अर्धच होत झाला आणि मी आलो नसतो. असता. तुम्ही आले नसते. आणि मी ज्या दिवशी वापरायला सुरुवात केली त्या दिवशी मी ठरवलं होतं एक दिवस राम सरांना आपल्या शेतात बोलवेल म्हणजे बोलवेल. हा ना, खरंय हे खरंय. हा हा ना, तिकडे जागरण इकडे गोंधळ. मलाही सांगा, आम्ही रस्त्याने आता येत होतो. मी रस्त्याने येतो, गाडी तुम्ही रस्त्याला लावल्या ना हा. तिकडं, इकडे येत नाही म्हणे. हा. तर मग पायी आलो रस्त्याने येताना. हा. तर पायी येताना हे सरांना मी म्हटलं, अहो वास येतोय म्हटलं कसला तरी. ते म्हणे काहीतरी जळल्यासारखा वास येतोय का? नाही म्हटलं, काहीतरी असा वेगळाच वास येतोय असा. मग पुढे आलो त्यांना म्हणलं कोणीतरी फवारा मारला म्हटलं. मग ते बी म्हणे हा कोणतरी केमिकलचा फवारा मारला. असेल ना मारलेला असेल. शेवग्याच्या उत्पादनामध्ये अच्छा. जिल्ह्यात 1 नंबर गाव आहे. म्हणजे- 2 वर्षापासून वाटोळ झालेले. झालं की नाही वाटोळं? मग व्हायलाच पाहिजे ना. मला सांगा, मी एवढ्या लांबून कुठं फवारा मारला असेल तिथून ओळखला का काहीतरी केमिकलचा फवारा मारला. आणखी 2 मिनिटं थांबले असेल तुम्हाला मी तो मॉलिक्यूल सुद्धा सांगितलं असतं कुठलं औषधाने मारले. आपण एवढं विषारी औषध फवारतो, ते हवेत पसरतं आणि ती हवा कोण पितो? आपण लोक पिते का? ते शहरातले नाही. तुम्हीच पिता. मग मला सांगा, आजारी पण कोण पडणार आहे? तुम्हीच. आणि आम्ही दोघं जण काय करायचो जेव्हा शेंडायचं इतका यावर्षी खूप त्रास होता. आम्ही संध्याकाळी यायचो आणि अंधार पडला का तेव्हा शेंडाळीचे गोंडे खोडायचो आणि जाळून टाकायचो. त्याच्यामुळे ते कंट्रोल केलं आम्ही. पा हे डोकेलिटी होती यांच्याकडे, कशी तरी त्यांनी ती डोकेलिटी वापरली. काय होतं म्हणजे तुम्ही त्याला काहीतरी विलास केला म्हणून तुम्ही केलं. याच्यामुळे तुम्हाला काही डोक्याला ताप आहे का? आता समजा हे वांगे आहे तुमचे, बरोबर की नाही? याला शेंडाळी आहे का? आता होतं एक झाड होतं त्याला पण म्हणजे शेंडा खोडून जाळून टाकलं मी. एकच एक झाड एक होतं. मग एक एकच पाहिजे ना, एक हा. नको का? होतं. ते बिचारीने जगावं का नाही? तिच्यामुळे उठले का तुम्ही? एक मेहता बटच सर्व झाड लेताना मग त्याचं शेंडा आहे ना. नाही, परत आपली नाही पसरत. नाही तिचं म्हणणं एक झालं असतं मग त्याला नाही नाही, शेंडा आपल्याकडे नाही नको. पसरत. आपल्याकडे नाही पसरत. त्याचं कारण असं आहे, आपल्या झाडामध्ये प्रतिकार शक्ती राहते. हां, बेसल डोस जर उशिरा झाला तर मग पसरला आपल्याकडे. पण बेसल डोस जर वेळच्या वेळी गेला आणि त्याची जर चार्जिंग झाली, तुम्ही कसा दिवसातून 2-3 वेळा चार्जिंग मारते चहाची, आहे का नाही? बरोबर बरोबर. तसं तुम्ही जर वेळेवर जर झाडाचा रिचार्ज मारला, बेसोडो जर वेळ 30 दिवसाला टाकला, 40 दिवसाला टाकला, तुमचा प्लॉट संपत नाही. बरं, वांगे कसे काय? वांग्याची क्वालिटी चांगली. कसे आहे म्हणजे केमिकलचे वांगे आताचे वांगे मी काय फरक आहे? केमिकलची जे साईज आहे ना तुझी सर, घ्या कौतुक करूनच सांगा, काहीतरी वेगळंच सांगा. नाही कौतुक करून नाही, जे ते सांगतोय मी. केमिकलची जी साईज होती ती हा. कमी होती. हां, याची साईज 2 दिवसात फुगते पण मोठी होते. आणि हा जो माल आहे काकडी आणि हा बी सेम वजनाला भारी जास्त पडतो. आहे. करेक्ट. आणि डेली तोडावा लागतो. डेली तोडा लागतो. जर रासायनिकचा जर माल राहिला हां, त्याचं कॅरेटचं वजन जेमतेम खटकीच्या खाली नाही 12 भरतो, ते 13 किलो. तो फुल भरावा लागतो. 12 ते 13 किलो फुल भरावा लागतो. आणि हा खटकीच्या खालीच भरतो, हा खाली भरतो तरी बी याचं 16 ते 17 किलो वजन येतं. आहे का नाही? दगडासारखा माल राहतो. आणि काकडीचं वजन मी म्हणजे माझ्याकडे 2 कॅरेट आहेत, एक जम्बो आणि एक छोटा. छोटा कॅरेट भरला तर 22 किलो माल येईल. वा, जम्बो भरला तर 32 किलो माल येईल. तुमचं गॅरंटी पूर्ण. गॅरंटी भर, काटा करायचं काम नाही. वा, क्या बात आहे. म्हणजे शेतकऱ्याला इथं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे का तुम्ही जेवढं कराल तेवढं, तुम्ही जेवढं पेराल तेवढं उगवतो इथं. गॅरंटी त्याची. गॅरंटी. आणि आता समजा तुम्ही लावलं होतं, किती महिने झाले? 2 महिने. तेव्हा थंडी होती. थंडी होती. आणि आता काय कडक? हा, तेव्हा थंडी होती ना. मग मी काकडी लावली. हां तो ज्या भावाने मला सांगितलं काकडी लावायचं असं, तो म्हणे एवढी थंडी मा निघावूच नाही. हां, उगतच नाही ते थंडीमध्ये. त्याला म्हटलं मी 6 महिने डोकं खाली केलंय, मी तुला उगवून दाखवेल. याला म्हणतो मग माणूस. हा, पण पॉवर सगळा एसटीच्या व्हिडिओचा आहे का नाही? हा व्हिडिओ मग सांगा ना समजून, याला आमची पाहती नाही हो. नाही. हा ते का पाहत नाही? हां, तुम्ही त्यांना पगार देता, मी का पाहतो? मला पैसे पाहिजे. त्यांचा पगार बंद करून मग
बंद आजपासून. त्यांना गरज नाही ना मग. व्हिडिओ पाहा मग पगार घ्या. हा माझा कसा व्हिडिओ मी पाहिला, एक नंबर तुम्ही उत्तर दिला पण आज एक नंबर. म्हणजे पाहा नाही तर नका पाहा तरी पगार चालू पगार चालू आहे आहे. म्हणून पाहते हे पाहते. पाहत नाही हे बरोबर आहे एकदम बरोबर आहे. मला पटलं आज तुमचं म्हणणं. आता उद्यापासून मी कामच करतो बरोबर. एकदम भारी मंत्र दिला बा आपल्याला आज यांनी. धन्यवाद. हा या मंत्राची म्हणजे पगार घेता ते. बरोबर आहे हो बरोबर आहे यांचं बरोबर आहे. आणि म्हणजे मला आज एवढे दिवस कळत नव्हतं यांना नेमके काय करावं. आपल्याकडे त्याची पगार देणार आहे. ती म्हणे कशा सांगून राहिले ते पगार बंद करते ते काय बंद करते. करणारच मी आता उद्यापासून. आणि तुमच्या आवड उलट तुम्हाला सांगा त्यांचे पगार बंद केले ते व्हिडिओ पाहतील अभ्यास करतील आणि मला यायची गरज नाही पण तेच मार्गदर्शन करतील ना. मग नाही पाहिजे का असं एकटे राम सर कुठं कुठं पुरतील. काय वाटतं तुम्हाला. मग लोक म्हणतात तुमचे डिस्ट्रीब्युटर मार्गदर्शन करते नाही, तुम्ही जसं सांगा तसं ते सांगते नाही आणि मग आम्हाला अर्धवट माहिती मिळते मग आमचं नुकसान होतं. मग हे वेळ येणार नाही. काय वाटतं तुम्हाला. आणि तुमचे टेक्नॉलॉजी म्हणजे माझ्या एकदम प्रांजल मत सांगतो, रासायनिक वाल्याला काय अडलेलं नाही, तो येईल नाही प्रत्येक शेतामध्ये माहिती सांगेल बरोबर. पण तुम्ही जे काम करताय ते फार उत्तम करताय. धन्यवाद. तेच आनंद आहे मला माझं स्वतःचं म्हणजे तुमचं तुम्ही काय किंवा माझं परिवार काय कुटुंब, मला हे शेतकरी आणि माझं घर आणि माझं परिवार हा माझा एकच आहे. तुम्ही माझं फॅमिलीमधलेच आहे. त्याच्यामुळं मला असं काहीच वाटत नाही वाईट का बाबा मी तिथं असायला पाहिजे होतो जागरण गोंधळामध्ये आणि मग समजा तिथं मी नाही आहे ते पाहुणे काय म्हणत असेल त्या सगळ्यांना माहिती आहे. हे भरसांडेलच आहे पहिल्यापासून. हे शेतकऱ्यांना वायले त्याच्यामुळे त्यांना काय पाहिजे ते सगळं त्यांना पुरून दिलेलं आहे. म्हणजे मला सांगायचं काय आहे की मी तिथं नसल्याने फार मोठं नुकसान नाही होणार. नाही आहे की जेव्हा गरज होती लग्नामध्ये तेव्हा मी राहिलो ना 5 दिवस बरोबर त्यांच्याबरोबर. म्हणजे आता त्यांची गरज त्यांना वाघ्याची मुरळ्यांची गरज आहे ती दिली त्यांना पाहून बरोबर की नाही. पाहुणे रावळ्यांची गरज आहे ते पाहून दिली. जेवणाची सोय आहे सगळं ती सोय करेल. आता फक्त मी नाही ठीक आहे उद्या जाऊन सगळ्यांना भेटेल परत बरोबर आहे की नाही. एवढे रामाला 14 वर्ष वनवासात जावं लागलं होतं तुम्हाला काय. नाही हा वनवास नाही हो हे खूप छान. तुमच्यावर मला सांगा आज तुमचं जीवन उभं राहिलं तुम्ही केमिकल सोडून इकडे आले. आज तुम्ही ज्या लोकांना काकडी खाऊ घालता त्यांना किती आनंद होतो. जो माणूस केमिकलचा दुकानदार आहे तो स्वतः म्हणतो मला 2-2 किलो आणि 10 रुपये महाग आणून घाल. याच्यापेक्षा अजून काय विजय पाहिजे. हां त्यांची वृत्ती बदलली ना. आज तुम्हाला तुमचं पुतण्या असेल मुलगा असेल तुम्ही स्वतः असेल 1.5 किलो काकडी रोज खाता. त्यांनी तुमचं आरोग्य किती चांगलं होतं. आज तुम्ही जे बोलताय नुसतं व्हिडिओ नाही आहे तुमची काकडी बोलते ना बरोबर तोंडात गेली पोटात गेलेली. म्हणजे या सगळ्यांना जादू वाटते पण तुम्ही स्वतः खा तुम्हालाही कळेल. ज्या दिवशी म्हणजे जेव्हा तुमचा व्हिडिओ पाहून माझ्या डोक्यात भरलं हे करायचं आजपर्यंत कोणाला सांगितलंय मी काय वापरलं ते मी काय ठरवलं होतं सक्सेस करायचं. ज्या दिवशी आपण करून दाखवू हां त्या दिवशी लोकांना सांग मी हे केलंय. क्या बात एक नंबर. आधी केले मग सांगितले आहे की नाही. जो आपण म्हणतो ना की जैसा बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले. मग साधू संत असेच होते आधी करून दाखवायचे आणि मग बोलायचे. आपण तुम्ही तुमची शेती आधी सुधारली तुमचं पीक सुधारलं करून दाखवलं आणि आज तुम्ही लोकांना बोलताय तर ते लोकांना ऐकावंच लागेल. आणि याच्यात मला एक बघायला मिळालं मधमाशीचं प्रमाण खूप आहे शेतामध्ये आपले. का हो खरंय का हा काय त्या मधमाख्या आहेत तीच ना त्या असं फुलेसवर त्यावर बसतच ना. मला हे सांगायचं की अनुभवातलं शिक्षण हे जीवनाचं सर्वात मोठं शिक्षण आहे. आणि तुम्ही ऑब्झर्वेशन करता मधमाशा एवढे आहे मधमाशा आहे म्हणजेच तुमच्या बागेमध्ये काय माझ्या बाजूला एक शेतकरी आहे हां त्याने शेवग्यामध्ये लावलेली काकडी. बर मग त्याला एक दिवस मी बोलवलं त्याला हे म्हटलं काकडी वगैरे खाय. मग त्याने काकडी खाल्ली त्याला 2-3 खायला. तो म्हणे तू ना वार मला एकदा खायला भेटणार म्हणे. हां तू ना वार मधमाख्या का बघितले जास्त आहेत म्हणे. म्हणतं मी डायबिटीसला माणूस मी गोड आहे म्हणतं अरे देवा. नाही म्हणे एवढ्या मधमाख्या मी कुठेच पाहिलं नाही म्हणे. म्हणजे तुम्हाला लक्षात आलं ना तुमच्या हा का तुम्ही तुमच्या मातीमध्ये जर गोडवा निर्माण केला तुमच्या मातीमध्ये जर पोषण सुपीकता निर्माण केली तर तुमच्या पिकामध्ये गोडवा येतो. आणि तो गोडवा बघून आजूबाजूचे सगळे जे मित्रजीव आहे मित्रकिडी आहे मधमाशा आहे हे सगळे आपल्याजवळ गोळा होता. खरं आहे का नाही. आणि हे पूर्वी आपल्याजवळ होतंच पण ह्या रासायनिक शेतीने आपल्यापासून काय केलं पळवून लावलं. आणि म्हणून हे थोडासा बदल आपण केला पाहिजे. आता ती सांगते हां तुम्ही जे व्हिडिओ दाखवता आपला फायदा आहे यामध्ये. वा 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 धन्यवाद. बस तुम्ही आम्हाला परवानगी दिली तुमचे खूप आभार. लक्ष्मी आहे तुम्ही लक्ष्मीच्या रूपाने का हो एवढे जरी आम्ही असलो तुम्ही भारी आहे आम्हाला सगळ्यांना का हो. लक्ष्मी सगळे आम्ही लक्ष्मीच्या मागे आहेत ना लक्ष्मीचे पुजारी आहे की नाही. आणि म्हणून स्त्री ही लक्ष्मीची रूपाने असते शक्तीच्या रूपाने असते सरस्वतीच्या रूपाने बरोबर आहे की नाही. आणि म्हणून आज
समजा आपण हे कमवतो, हे सगळं करतो, तुम्ही ज्यावेळेस साथ देता त्यावेळेस ताकद काय होते पुरुषाची? डबल होऊन जाते. जेव्हा तुम्ही विरोध करता तेव्हा ती ताकद डायरेक्ट निम्मी होऊन जाते. का हो, बरोबर आहे की बरोबर नाही? आज तुमची साथ भेटली, मी त्यांना बळ येईल आणखीन, डबल गतीने आपण करू. का हो? अशीच साथ दिली आम्हाला. हां आम्ही दोघं भाऊ इथं पूर्ण प्लॉट टरबूज बनवणार आहे. आणि तुमचं जे रेकॉर्ड आहे हां उत्पन्नाचं, उत्पन्नाचं रेकॉर्ड तुमचं किती 30 टन, बर, रेकॉर्ड ब्रेक करायचे. ते आम्हाला रेकॉर्ड ब्रेक करायचं आहे. कशामधलं? टरबूजचं. टरबूजचं. हा, वाह, पण तो माणूस बघा बिग्याला एकराचा डोस टाकतो, बिग्याला एकराचा, आणि गोअमृत एवढं टाकतो ना, गोअमृत म्हणजे मिल्क चार्जरने बनलेलं शेण, का ते कमीत कमी 4-5 टोळ्या टाकून देतो बिग्या. सर आमच्याकडे इथं म्हणजे 2.5 एकर जमीन आहे. बर, दरवर्षी आम्ही याच्यात 10 ट्रॉल्या शेणखत टाकतो. वा, पण गोअमृत टाका मिल्क चार्जरचं. हा, टाकू ना. गौरव पाटील काय तुम्ही वापरता काही? हो वापरतो. काय कशाला वापरलं तुम्ही? यांनी वांग्यालाच. तुम्ही कुठल्या तुमच्याच पिकाला वापरले का? हो, हो. काय तुम्हाला काही बदल वाटला का नाही? हो बदल म्हणजे माती एकदम भुसभुशीत झाली ती. माती, हो. ते माती काय माती इकायची? नाही आम्ही जे रासायनिक वापरतो त्याची माती कडक होती ती. नाही लोक काय म्हणते, समजा आता एखादा रासायनिकवाला माझ्या जागेवर असला किंवा दुसरा एखादा शेतकरी असला, तो म्हणते माती गंज भुसभुशीत, रोटेटर मारलं बी होती. काय सांगतो? माती भुसभुशीत झाली की आपलं झाड वाढ करतात ना मध्ये. हा, म्हणजे पांढऱ्या मुळ्यांना काय मिळतो? जागा भेटते. जागा मिळते, झाडं वेगवेगळ्याने काय होतात? वाढतात. म्हणजे असा फायदा झालेला हो, आहे. ओके, म्हणजे तुमच्याकडे ज्यांनी वापरलंय त्या सगळ्यांना थोडासा फायदा झालेला आहे, आणि तुमचा बराच मोठा फायदा झाला, बरोबर आहे की नाही? तर काय सांगाल सगळ्या शेतकऱ्यांना? सर्व शेतकऱ्यांनी आवर्जून वापरलं पाहिजे. मी तर असं म्हणेल, वापरू नका शेतकऱ्यांनी, पण तुमच्यासारख्या येड लागून व्हिडिओ पाहिले पाहिजे. हॅलो, काय नाही म्हणत सर, तुमचं? बरं का, व्हिडिओ आधी पाहिले पाहिजे. आधी पाहिले पाहिजे हा, आणि पाहिल्यानंतर ते Action. केलं पाहिजे. ते खरं खोटं केलं पाहिजे, पाहिजे आणि खरं खोटं करून हा, लोकांना करून दाखवलं पाहिजे खरं आहे का खोटं आहे. वा वा वा, क्या बात आहे. आणि मग बोललं पाहिजे. हा, बरं, समजा त्यांनी केलं, अर्धवट केलं, तर मग हे पण अर्धवट केलंय ना. हो अर्धवट करून पुरा माणूस कसं काय? त्याने अर्धवट केलंय बरं का सर, त्याने अर्धवट केलं, तो अर्धवटच आहे. मी आतापर्यंत 50 कमवले, त्याने अजून 10 नाही कमवले. हो खरं आहे. काय खरंय? अर्धवट आहे खरंय. पूर्ण वापरा. हा, तू पूर्ण ताकदीने सर यांना आहे ना शिलाची ट्रीटमेंट द्या, LSQ पूर्ण क्या. आणि अहो, त्यांना शिला सर्व ट्रीटमेंट लिहून दिली. हा. मी जातो, याला चालतो का? नाही आज ना आमना काम, तो ना कॉन्ट्रॅक्टर आहे, तो काम करतो, विहिरी बांधायचं काम करतो. त्याला रोजचं तिकडे 5-10 हजार येतात, मग तो काय इकडे द्या ती. तसं नाही, तिकडचं बी झालं पाहिजे, पण आपण कोण आहे? शेतकरी. आपलं पहिलं शेती 1 नंबरला पाहिजे, बाकी सगळे धंदे 2 नंबरला. काय हो, जेव्हा तुमची शेती बघा, बाकी सगळे धंदे बंद पडतील, हे काही बंद नाही पडायचं, तेव्हा हे 1 नंबर करून ठेवायचं. हे 1 नंबर झालं का मग बाकी किती बंद धंदे करा. त्याला मी मागे असं 21 बोललो होतो, ते हिरी बांधे तुला व्हिडिओ कोणी दाखव नाही म्हणतं, ये मग कमाई दाखा तुला बडा गाव येतो की. हा, खरंय म्हणजे आणि लोकांना याची ओळख होईल. हा, जास्त विहिरी नाही याने विक्रम केला, मला याला मुलगी द्या, याने विक्रम करून दाखवला काहीतरी. खरंय नाही, तुम्हाला एक सांगतो, तुम्हाला कळत नाही, ज्या वेळेस शेतकरी स्वतःची मार्केटिंग करतो, स्वतःचं काहीतरी करतो, दाखवतो, प्रत्येक बापाला वाटतं ना असं जावं आपल्याला पाहिजे, नाही वाटत का? तुम्ही शेतकऱ्यांना काय सांगताय की सगळ्यांनी पहिला व्हिडिओ पाहिले पाहिजे, आणि व्हिडिओ पाहून मग स्वतः कृती करून पाहिली पाहिजे, आणि मग लोकांना सांगितलं पाहिजे, आणि कृती करताना 100% केली पाहिजे. आणि सर वेळ लागला पाहिजे माणसाला, काहीतरी चांगलं करण्याचा वेळ लागला. क्या बात आहे, एकदम 1 नंबर. आणि पाणी व्यवस्थापन कसं करता तुम्ही, मला ते सांगा, ते लय महत्वाचा विषय. पाणी व्यवस्थापन म्हणजे काकडी आहे, काकडी पाणी जास्त लागतं, बरोबर आहे. त्याच्यामुळे रोज मी अर्धा ते 1 तास पाणी देतो. बरं, रोज देता? हा. तुमच्या खाली कुठंच बोललं नाही? हा, खाली कुठंच बोललं नाही? खाली ड्रीप आहे ना. नाही, तुम्ही पाणी देता, तसं सर्व नियंत्रण आहे ना. बघा, तुम्ही पाणी देता का नाही? खाली पूर्ण कोरडं आहे बा इकडं, बरोबर आहे ना? आणि मध्येच बोललंय फक्त, बघा, आहे का? हा, बरोबर आहे ना? खाली माती तुमची किती भुसभुशीत, पहा ना, पाणी मापात आहे, काय नाही अडचण. नाही सर, थोडं कमी करा. कालपासून पाणी तुमचं कमी पाण्याचं गणित नाही. चुकतंय काय माहिती का? तुम्ही काय करता, दररोज देता ना, दररोज नका देऊ पाणी, तुम्ही 3 दिवसांनी द्या, परंतु 1.5 तास द्या. 3 दिवसांनी 1.5 तास. 1 दिवसाला तुम्ही 8 तास देता ना, त्याऐवजी 3 दिवसांनी 1.5 तास द्या. काय फरक पडेल बरं यांनी सांगा? वांगे सुधारतील. पण फरक काय पडेल? रोज 8 तास दिल्याने आणखी सेमच आहे. नाही, तुम्ही 8 तास पाणी दिलं तर एवढं भिजल, आणि 1.5 तास पाणी दिलं तर एवढं भिजल. पूर्ण भिजल. हा, म्हणजे आता मी पाहिलं ना, खालचा भाग तुमचा कोरडा आहे आणि एकाच ठिकाणी गाळ होतोय, तर तुमचं ते पाणी काय होईल, ते पसरेल. आणि एक लक्षात ठेवा, अजून तुम्ही अमृत जल वापरलेलं नाही वाटतं,
अमृत जल हा ताणले हां, मग अमृत जल पहिलं वापरायला सुरुवात करा. ते वापरल्यावर आहे ना त्याची एकदा फवारणी काढा. अमृत जलशिवाय काहीच वापरायचं नाही. त्याचा फायदा सांगतो. ते पाणी झाडात जर गेलं तर ते उडून जात नाही, म्हणजे बाष्पीभवन नाही. तुम्ही जर तो ड्रम असा ठेवला ना तो गार राहतो, उन्हाने गरम नाही होत, म्हणजे त्याच्यामध्ये जिवंतपणा येतो. ते पाणी तुम्ही फवारणीला वापरू शकता. ते पाणी तुम्ही दर 15 दिवसांनी, उन्हाळ्यामध्ये 10 दिवसांनीच, मी तर असं म्हणेल, तर तुमच्याकडे ताप पडत असेल तर ते पाणी फवारून द्यायचं. झाड तुमचं फ्रेश, किती पण ऊन पडू द्या, झाड फ्रेश राहणार. माल काळा नाही पडणार, कुठली कीड येणार नाही, पांढरी माशी नाही, हे नाही, ते नाही, तुडतुडे नाही, लिप मारणार नाही. आणि मातीत तुम्ही जर ड्रेंचिंग करणार, काही जे काही LSQची ट्रीटमेंट देणार, ते ड्रेंचिंग जेव्हा करणार आहे तेव्हा त्याच्यामध्ये पण ते वापरायचं. मातीमधले पक्ष क्षार काय होतील, साफ होतील. LSQ आपण 21 केली त्याचं प्रमाण सांगितलं 200 लिटरला 400 ग्रॅम असं वापरायचं. त्याचं पाणी एकदा बनवून ठेवलं तुम्ही का ते तुम्ही किती दिवस वापरू शकता. असं नाही की तेव्हाच संपलं पाहिजे, एवढं सोपं आहे ते. तेव्हा अमृतजलचं पाणी वापरा. ते अमृतजल म्हणजे एकदम चमत्कारच आहे आपल्यासाठी. मला अजून नवीन आहे, मला माहिती हां, अजून मी त्याचा आता व्हिडिओ म्हणजे आहे. त्यांनी जे त्याचा सांगितलं मला ते मी अमृतजलचे 2 व्हिडिओ आहे, ते तुमच्यापर्यंत पोहोचच नाही. अमृतजलचे 2 व्हिडिओ यांना पाठवा. हे डिस्ट्रीब्युटर लोकांचं काम आहे. अमृतजलचे व्हिडिओ सर्व शेतकऱ्यांनी, डिस्ट्रीब्युटर लोकांनी, सगळ्यांनी, ऑफिसर लोकांनी बघा. जमीन आमच्या पाण्यामध्ये क्षार आहेत. नाही सगळ्यांच्याच आहे. ऑल महाराष्ट्रामध्ये भयानक परिस्थिती आहे. आणि ते क्षार जर तुम्ही जर नाही काढले तर तुमचे मुळं आणि हे तर चॉकअपच होणार. बघा, SCT बेसल डोस तुमच्या पाण्याला फिल्टर करतो. आणि अमृतजलचं पाणी तुमच्या फवारणीला आणि ड्रेंचिंगला काय करतं, पूर्णपणे शुद्ध करतं. त्याच्यामुळे तुमचं पाणी एकदा शुद्ध झालं का तुम्हाला बाकीचं काही टेन्शनच नाही आहे. आज धोका फक्त पाण्याचा आहे शेतकऱ्यांना, आणि तेच पाणी त्यांना पाजावं लागतं जमिनीला. आलं लक्षामध्ये. त्याच्यामुळे अशा प्रकारे करा आणि मस्तपैकी शेती करा आनंदाने. काय वाटतं का हो मालकीनबाई? हां, फक्त तुम्ही आम्हाला साथ द्या, आम्ही तुम्हाला रेकॉर्ड ब्रेक करून दाखवू. आम्ही 6 देतो आणि 7 देतो. का? बरोबर आहे की नाही? आम्ही सर्व तुमच्या बरोबर आहे. कारण आम्ही ठरवलंय दोघं भावांनी, आपण 1 लाख पहिले बॅलन्स ठेवू, वा, आणि मगच करू. मगच करू. वा, असे लाडणारे शेतकरी पाहिजे. आम्ही तुमच्या सोबत आहे, तुम्ही कधी पण लढायला तयार व्हा. मित्र हो, आपण खूप सुंदर अशा शेतकऱ्यांना आज भेटलो. मला तुम्हाला भेटून खूप आनंद झाला. म्हणजे चीज झालं बुवा, एवढा मोठा त्याग करून इथं आलो, त्याचं चीक झालं. बरोबर आहे की नाही? तर नक्कीच मला वाटतंय खंडोबा महाराज सुद्धा जेजुरीला खुश प्रसन्न झाले असतील का बाबा बेटा चांगलं काम करतोय, कर काय मी सांभाळून घेतो सगळं, आहे की नाही? तर धन्यवाद सगळ्यांचे. माझं नाव दिलीप हिलाल मासुळे, मुक्काम पोस्ट चौगाव, तालुका जिल्हा धुळे. खूप अभिनंदन, तुमच्या सगळ्या आकांक्षा पूर्ण हो. आणि त्याचबरोबर तुम्ही तुमच्या मार्गावर चालून या भागातले कमीत कमी 200-300 शेतकऱ्यांना ही चांगल्या प्रकारची सवय लागो. आणि ते जर असं पीक पिकलं तर आपलं सगळं पीक मॉलला गेल्याशिवाय राहणार नाही, याची मी तुम्हाला खात्री देतो. माझं स्वप्न आहे सर, आपला माल एक दिवस मोहनला जायला पाहिजे. एक दिवस काला लवकरच जाईल तो. काही तुम्हाला लोक मला सांगायचे वांग्याचे पाणी का सागाचे पाणी म्हणजे. आता सांगायचं ना वांग्याचे. बोला, नंबर सांगा. हां, तर खानदेश विभागासाठी स्पेशल नंबर आहे 70 30 77 26 05. हा माझा सिनियर DCO धीरज पाटोळे यांचा नंबर आहे. आणि दुसरा आहे साहिल गाडेकर सर, ज्यांचा नंबर आहे 86 69 20 02 28. धन्यवाद. चला शेती करूया आनंदाने. जय सिटी वैदिक. जय श्री वैदिक. नाही एवढे नाही.